अरे देवा, ओ आत्या, तुमची हिम्मत कशी झाली माझ्या किचन मध्ये यायची? हात तर धुतले नसतील, कुठं कुठं हात लावून आल्या. बघितलंस का राधिका, मांजर म्हणून लागलीस ना, ही होय का मांजर? अगं गंगा, भूक लागली होती ग, एक चपाती घ्यायला आले होते. अरे तुमचं पोट आहे की खड्डा, जे की भरतच नाही. किती खायचं म्हातारपणामध्ये? आता 4 घंट्यापूर्वी तर खाल्लं होतं. अगं गंगा, सकाळी एक चपाती खाल्ली होती ग चहा सोबत. अरे एक चपाती कमी आहे की काय मग? बसल्या बसल्या जागी कशी भूक लागते? कोणता काम धंदा तर करत नाही. अगं गंगा, मी कोणतं काम करू ग? मला तर बराबर उभं बी राहता येत नाही पायामुळं. भूक लागली होती म्हणून आले होते एक चपाती घ्यायला. मग इथं स्वयंपाक रूम मध्ये यायची काय गरज होती? आवाज दिला असता एखादा, आम्ही आणून दिली असती. इथे येऊन किचन घाण करायची काय गरज होती? तुम्हाला किती वेळेस बोलले मी, पूर्ण घरामध्ये असं फिरू नका म्हणून. एक खोली दिलेली आहे ना तुम्हाला, त्याच्यात बसा आणि काही पाहिजे असेल तर मला सांगत जा. पण तुमच्या काही लक्षात येत नाही. पूर्ण घरामध्ये काय चालले काय नाही इकडे तिकडे बघत राहायचं डोळे वासू वासू. मला सगळं माहित आहे आत्या. तुमची उद्या लेक येणार आहे ना, तिच्यासाठी ते तांदूळ, डाळ, साखर भरायला आल्या होत्या ना डब्यामध्ये. हेच घेऊन जायचं होतं ना तुम्हाला. गंगा, जेव्हापासून तू लग्न करून आलीस घरामध्ये, सगळं तुझ्याच हातात दिलं मी. डाळ साखर तिला काय देणार मी? मी तर माझ्या लेकीला कधीच काही दिलं नाही, तर डाळ साखर काय देणार? भूक लागली होती म्हणून एक चपाती घ्यायला आले होते. आणि राधिका, तू मला सांग, तू माझी सून आहेस का दुश्मन? मी तुला किती वेळा सांगितलंय ग, स्वयंपाक रूमचं काम झालं की कुलूप लावत जाय म्हणून. पण तू लक्ष असेल तेव्हा ना घरामध्ये करून ठेवली सगळी घाण इथं बाईनं. आई, तुमच्या सोबत तर होते, आता मी बाहेर. बरं मग राधिका, आता पुन्हा एकदा साफ कर. पण आई, मी आताच सकाळी साफ केली होती की किचन रूम. मला माहित आहे सकाळी साफ केली होतीस ते तू. आता तूच विचार, कुठं कुठं हात लावलेत बाईनं ते. सगळं स्वयंपाक घर घाण करून टाकलं. कर पुन्हा साफ. आत्या, जा तुम्ही तुमच्या खोलीमध्ये आणि काही पाहिजे असेल तर तिथूनच आवाज देत जा. असं पूर्ण घरामध्ये फिरत जाऊ नका इकडं तिकडं. आणि माझ्या किचन मध्ये तर बिलकुल येत जाऊ नका. आम्हाला दुसरे काम होतं का तुमचेच काम करत बसाव? आता हे काय करायल्या? एक चपाती घेऊ दे ग गंगा. एक नाही, सगळ्या चपात्या घेऊन जा ह्या. आता ह्या सगळ्या खराब झाल्या तर याला कोणी खात नाही. राधिका, सगळं साफ कर किचन. मला घरामध्ये घाण आवडत नाही अशी. माय, उभी राह की. चल, मी तुला गरम चपाती बनवून देते. तशी पण ही थंडी झाली होती आणि ती खाली पण पडली आहे. नाही ग राधिका, राहू दे, मी याच्यातली चपाती घेते, काही होत नाही. माय, घे ही चपाती. पण माय, भाजी तर नाहीये, संपली. आता कशानं खाती? अगं राधिका, म्हातारपणी तर बस पोट भरायचंय. पाण्यासोबत खाईल मी, भाजीची काही गरज नाही मला. माय, हे घे, दुधासोबत तरी खाय चपाती. पाण्यासोबत कशी खातीये माय? खावा वाटत नाही, दुधासोबत खाय. नको नको राधिका, काही होत नाही, राहू दे ना. माय, ती चपाती माझ्या हातात दे. तू चल, मी येते तुझ्या रूम मध्ये घेऊन. बरं बाय, चल. आते बाई, ते जरा माईसाठी दूध घेतलं. हे भाजी संपली होती ना त्याच्यासाठी. मला दे हे दूध. मला तू हे सांग, किचन रूम साफ केली तू? बस आता बाई, जाऊच लागले करायला आता. माईला भूक लागली होती, त्याच्यासाठीच ते माईला घेऊन आले चपाती आणि दूध दरासं. तुला काय गरज होती आणून द्यायची? होय आत्या, खाली किती चपात्या पाडल्या तुम्ही? तुमच्या जमान्यामध्ये अशाच पाडत गेल्या का तुम्ही? आणि दूध प्यायची काय गरज आहे? हे बघा, जर तुमचं पोटबीट दुखलं ना तर आम्हाला काही घेणं देणं नाही त्याच्याशी. एखाद्या सरकारी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होऊन जायचं, झोपून राहायचं मग तिथं. एवढ्या म्हातारपणी बी चटोरीच का जीभ? गंगा, जर मला आधीच माहीत राहिलं असतं तू असा व्यवहार करणार आहेस माझ्यासोबत ते, तर मी तुझ्या नावानं कधीच काही केलं नसतं. ज्या दिवशी तू लग्न करून घरामध्ये पाऊल टाकलं होतं, मी विचार केला होता, म्हणलं एक कुलती एक मला सून हाय. सगळं तुझ्या नावानं केलं, सगळं तुझ्या हातात दिलं ग गंगा.
पण आज तू माझ्यासोबत असं वागायली. आज मी स्वतःच्याच घरामध्ये एक चपाती सुद्धा माझ्या मर्जीने घेऊ शकत नाही. मी ज्या वस्तूला तुझे हात लावते ती वस्तू खराब होते. आई, कोणतं घर तुमचं? कच्च्या घरामध्ये लग्न करून आणलं होतं मला. 2 खोल्याचं घर होतं ज्याच्यामध्ये मला तुम्ही सून करून आणलं होतं. माझ्या नवऱ्याने खूप मेहनत करून बनवलंय हे घर. आणि काय नावानं केलंय माझ्या ते कच्चं घर? ते तिकडं पडलंय. एक काम करा, या घराला सोडा, पसारा बांधा आणि तिथे जाऊन राहा. आणि स्वतःच्या पोरीला बी तिकडच बोलवत जा. तुमचं नेहमी हे सुरूच राहतंय. हे नावानं केलंय, ते नावानं केलंय, आमकं नावानं केलंय, टमकं नावानं केलंय. तुझ्या हातात घराच्या चाब्या दिल्या आता. अरे काय होतं त्या तिजोरीमध्ये? भिकाऱ्याच्या घरी आले होते मी लग्न करून. ते तर माझं नशीब म्हणावं लागतंय जे तुमच्या घरात आले आणि माझा नवरा एवढा कमाई करायला लागला. गंगा, जे तुझा नवरा आहे ना ते पहिले माझा मुलगा आहे. जर माझा मुलगाच राहिला नसता तर तू कुठून आली असती? मानलं की आम्ही काही नाही केलं. तू कच्च्या घरामध्ये आली होतीस, पण आमच्या लेकाला एवढं काबिल तर आम्ही बनवलं ना. आणि ऐक ना गंगा, जे तू प्रत्येक वेळी माझ्या लेकीला ताने मारतेस ना, त्या काय घेऊन जातात तुझ्या इथून? त्या कधीतरी आल्या तर त्यांच्या हातात 100 रुपये घालतीस तू. तुमची किती का कमाई असं ना, पण तू माझ्या लेकीला 100 रुपये घालतीस हातामध्ये. अरे त्यांची काय 100 रुपयाची अवकात आहे काय? आणि हो गंगा, हे जर घर भिकाऱ्याचं होतं ना, इथं काही नव्हतं, तर तू कोणत्या राजघराण्यामधून आली होतीस? हे असं तुझ्या वागण्यामुळे झालंय. आता तुझ्या मनाला शांती भेटली असेल ना? खुश आहेस ना आता? हे दूध राहू दे आणि 1 ग्लास पाणी आणून दे. खाईल चपाती. पण आत्याबाई, पाण्यासोबत चपाती? हो 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 राधिका, दे 1 ग्लास पाणी आणून दे. अगं राधिका, जेव्हा भूक लागते ना तेव्हा चपाती सुद्धा पाण्यासंग लय गोड लागते बघ. दे राधिका, चपाती मी घेऊन जाते. तू बस 1 ग्लास पाणी आणून दे. माय, हे घे पाणी. 1 चपाती, 1 गिलास पाणी. 1 चपाती, 1 गिलास पाणी. माईची किती आठवण यायली मला. माईचं उद्या श्राद्ध आहे. आत्याबाईने किती मोठा प्रोग्राम ठेवलाय. असं वाटेना झालंय की माईचं श्राद्ध आहे ते. असं वाटायलंय जसं की कोणाचं तरी लग्नच आहे काय की. जिवंतपणी तर मायला 1 चपाती खाऊ दिली नाही, आणि आज मिलेच्या नंतर एवढे सारे पदार्थ बनवले तर. राधिका, आत्याबाई आले. काय आत्याबाई? अगं राधिका, मी सांगायचंच विसरून गेले होते. उद्याच्याला तुझ्या आजच सासूचं श्राद्ध आहे. हो आत्याबाई, मला आठवण होती. बरं राधिका, सकाळी जरा लवकर उठ. उद्या खूप काही स्वयंपाक करायचा आहे. तुझी नंद पण येणार आहे उद्या, आणि 2 काकू पण येतील तुझ्या, माझ्या नंदा. आजूबाजूच्या पण काही बायका येतील आणि काही पाहुणे रावणे. बघून घे राधिका, 30-40 लोकांचा स्वयंपाक आहे. आणि स्वयंपाकामध्ये थोडी खीर बनव, हलवा बनव, पनीरची भाजी बनव, आणि हरभरे मी भिजत टाकले तर हरभऱ्याची ग्रेव्ही मध्ये भाजी बनव आणि पुऱ्या, आणि त्याच्यात थोडेसे आलू पण मिक्स कर. आणि राधिका, जरा स्वयंपाक चांगला कर. जरा जास्त बनव, कोणाला कमी पडला नाही पाहिजे. आत्याबाई, एवढा सगळा स्वयंपाक कशी करणार मी एकटी? हे बघ राधिका, स्वयंपाक तर घरीच करावं लागणार आहे, कारण हे श्राद्धाचा स्वयंपाक आहे. एखाद्या महाराजाला बोलवावं लागते घरी जेवण करण्यासाठी, त्याच्यामुळं आचार्याला लावता येत नाही. हे तर घरातल्या बाहेरच बनवतात. पण आत्याबाई, पण बिन काही नाही. बरं चल, खीर बनवते मी, बाकी सगळं जेवण तू बनव. बघ बाई, उद्या मोठा श्राद्ध आहे तुझ्या आजच सासूचं, तर सगळा स्वयंपाक तुझ्या आजच सासूच्या आवडीचा बनवायचा. माझ्या नंदाईला पण तर माहीत पडलं पाहिजे कसा श्राद्ध केलाय त्यांच्या माईचा. जाय राधिका, आता झोप आणि सकाळी जरा लवकर उठ.
उशीर झाला नाही पाहिजे स्वयंपाकाला. 11-12 पर्यंत सगळे नातेवाईक येतात आणि मोनिका तर कदाचित सकाळीच येईल 8-9 वाजेपर्यंत. असं का त्या बाई? मोनिका ताई लवकर येणार आहे का? हा, ती लवकर येणार आहे. जावई सकाळी ऑफिसला जातात, तिला इथं अगोदर सोडतील आणि ते तिकून तिकडे जातील. तिला नंतर कसं येता येईल? असं का त्या बाई? बरं झालं त्या मग माझी मदत तरी करतील. मग तर वेळेच्या वेळेला स्वयंपाक होऊन जाईल. राधिका, तुला प्रेमानं सांगितल्यावर समजत नाही का ग? अरे, तुला मी आत्ताच सांगितलं होतं श्राद्धाचं जेवण घरातल्या बायका बनवतात म्हणून. आता माझी थोड्या वेळासाठी लेक येणार आणि तुझ्या संग कामाला लावती का माझ्या लेकीला? बरं त्या बाई, करते मी स्वयंपाक. लवकर उठ जरा. सगळा स्वयंपाक तुझ्या आजच सासूच्या आवडीचा बनवायचा आहे. आणि मोनिका बाई, सगळं काय बरं आहे की तुझ्या सासर घरी तुझं? हो ना त्या बाई. अहो बाई, काय सांगू तुम्हाला, खूप नशीबवान आहे मोनिका माझी. खूप चांगलं सासर घर भेटलंय माझ्या लेकीला. हिच्या तर घरी नोकर चाकर हत्त काम करायला, कोणतेच काम करायची गरज नाही माझ्या मोनिकाला. आणि जावई बापूचं तर तुम्ही सांगूच नका. एवढे चांगले आहेत की नाही, माझ्या मोनिकाला लई एक जीव लावतात. हिला बाहेर देशात घेऊन जातात फिरवायला, आणि ते पण विमानानं. आणि हिचा माग वाढदिवस होता तर बघा की तिच्या गळ्यातला हार माझ्या जावई बापूनं गिफ्ट केलाय तिला. पण आत्याबाई, ही गळ्यातला हार तर तुम्ही बनवला होता ना ताईसाठी? ते तर आत्याबाई मी ते याच्यासाठी आले होते. तुम्ही म्हणल्या होत्या ना की मी खीर बनवते म्हणून. बस खीर तेवढी राहिली आत्याबाई, तुम्ही बनवा की. चल येते मी. तुम्ही बसा आत्याबाई, मी खीर बनवते जाऊन. आई तुमच्या सोबत बसलेली आहे ना. मी तर लेकीमध्ये सुनेमध्ये भेदभावच करत नाही. आमच्या तर घराचे असे संस्कार आहेत. आता बघा की, तुमचा पण टाइम होता, तुम्ही कधी मदत करायला येत गेल्या का मला किचन मध्ये? माझी मोनिका तर सगळं काम करते सुनेसोबत. आणि आज पण खूप खर्च केलाय बाई मी. गोड मध्ये खीर, हलवा, छोले आलूची भाजी, पुऱ्या, डाळ, भात आणि गुलाबजामुन आणि जिलेबी तुमचे भाऊ बाहेरून घेऊन येणार होतं. आत्याबाईला किती आवडत गेली जिलेबी. सगळं काय बनवलं बाई. वहिनी, एवढा खर्च का केला तुम्ही? तसा पण श्राद्धवर एवढा कोण खर्च करते? तसं तर बाई आता श्राद्धवर एवढा खर्च केला, तुमच्या भावाला वाटलं की दोन्ही बहिणी आपल्या खुश होतीला. तसं सगळं जेवण आत्याबाईच्याच आवडीचं बनवले. महाराज पण येणार होतं, त्यांना पण बोलवले. येतच असतील ते पण. आत्याबाई, महाराज आले तर. चला, महाराज आले तर. बघा महाराज, तुम्हीच. मी तर माझ्या लेकीमध्ये नंदाईमध्ये कधीच फरक केला नाही. मी माझ्या लेकीला बोलवलंय ना, तर मी माझ्या नंदांना पण बोलवलंय. हा बाई, करायला पण नाही पाहिजे, कारण हे घर तुमच्या लेकीच्या आधी तुमच्या नंदाईचं होतं. बाबा, जे तर नंदाईचं घर होतं ना, ते तर गावामध्ये आहे. ते लय पुराण झाले, तिथं तर आम्ही जात पण नाही. हे तर घर त्यांच्या भावांनी बनवले खूप मेहनतीने. अगं राधिका, कुठं राहिलीस? ये की लवकर. झालाय की स्वयंपाक? राधिका, तुझा दिमाग तर बराबर आहे. अरे, एवढा सगळा स्वयंपाक बनवलाय, ते कुठं आहे? तू एक चपातीन पाणी घेऊन आलीस. हे काय अपमान केलास तू महाराजांचा? तुमच्या सुनेनं माझा अपमान करावा म्हणून तुम्ही मला इथं बोलवलं होतं का? बाई, श्राद्ध पितरांच्या शांतीसाठी केलं जातं. शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे की या 15 दिवसामध्ये सगळे पित्र जमिनीवर येतात आणि श्राद्धामध्ये जेवण करतात. आणि राधिका, आणि आपण पितरांच्या आवडीचं जेवण बनवतो आणि महाराजांना खाऊ घालतो. आणि म्हणतात की जर महाराजांना जेवू घातलं तर आपल्या पितरांपर्यंत ते जेवण पोहोचतं. असं केल्याने पितरांकडून आपल्याला आशीर्वाद मिळतो. आणि घरामध्ये एवढा सगळा स्वयंपाक केलाय आणि तू काय घेऊन आलीस? बाबा, तुम्ही आताच बोलल्या ना, जे पितरांना जेवण आवडतं तेच बनवतो आपण, कारण जेव्हा आपण श्राद्ध करतो ते त्यांच्यापर्यंत पोहोचतं म्हणून. तसं तर तुला म्हातारी बाई आहेस, तुला तर सगळं माहित आहे. मग हे काय आहे? महाराज, आज माईचं श्राद्ध आहे आणि मी खूप सारं जेवण बनवले. पण ते सगळं जेवण ताईसाठी, आत्याबाईसाठी, नातेवाईकांसाठी, आजूबाजूवाल्यांसाठी, त्यांच्यासाठी बनवले. कारण आत्याबाई म्हणतात की जे आपण जेवण ग्रहण करतो तेच आपल्या पितरांपर्यंत जातं, तेच माईपर्यंत जाणार. हा तर मग आत्याबाई, माईला तर हेच आवडत होतं ना, कारण माय तर नेहमी पाण्यासोबत चपाती खात होती.
बाबा, मी काही चुकीचं बोलले का हो? आता जे माईला पसंत होतं, जे आवडत गेलं, तेच तर मी तुम्हाला खाऊ घालायले ना. श्राद्ध तर पितरांच्या शांतीसाठी केलं जातं ना. तर ही एक चपाती आणि एक ग्लास पाणी, हे पण माईच्या आत्म्याच्या शांतीसाठी आहे. कारण तर त्यांना हेच पसंत होतं बाबा. आत्याबाई, तुम्ही असंच जेवण देत गेल्या ना माईला जेवायला. 2 टायमाची भाजी चपाती तर दूर आत्याबाई, तुम्ही त्यांना एका चपातीपासून तर दुसरी चपाती पण देत नव्हत्या. आत्याबाई, कदाचित तुम्ही विसरून गेले असाल माईची आखरी वेळ, जेव्हा माय तुम्हाला एक चपाती मागू लागली, पण तुम्ही त्यांना एक चपाती सुद्धा नाही दिली. एका कपाच्या दुधासाठी सुद्धा तरसत होती माय. आखरीच्या वेळेला एक चपाती खाल्ली होती माईनं. त्यांचं पोट खराब होईल म्हणून ती एक चपाती सुद्धा तुम्ही बंद केली होती. काय? माझी आई एका चपातीसाठी सुद्धा तरसत होती. हा काकू, पहिले माईला एक चपाती सकाळी, एक चपाती दुपारी आणि एक संध्याकाळी, हे तर पहिले मिळत गेलो माईला. पण त्यांच्या आखरीच्या वेळी माईचं पोट खराब होऊ नये म्हणून आत्याबाईनं त्यांच्या 3 चपात्या बंद केल्या होत्या. बस दिवसभरामध्ये माईला एक चपाती देत गेल्या. पण आज श्राद्धाच्या नावावर ढोंग करताना एवढे पदार्थ बनवायला तुम्हाला काय वाटते आत्याबाई? माईच्या आत्म्याला शांती भेटत हे सगळं बघून? श्राद्ध पितरांच्या शांतीसाठी असते आत्याबाई, पण काही जण जिवंतपणीच एका चपातीसाठी तरसतात. आणि त्यांच्या मेल्याच्या नंतर आणि त्यांच्यासाठी 56 भोगांचा भोग लावला जातो. असं श्राद्ध करून पितरांना शांती नाही भेटत आत्याबाई. असं केलं तर त्यांना तर अजून जास्त त्रास होतो, दुःख पोहोचतं. बाई, मला तर एका वेळासाठी वाटलं होतं की तू माझा अपमान केलास, पण तुझी अशी खरी भक्ती बघून आता मी या घरचं जेवण नाही जेवू शकत. मी या घरात भोजन नाही करू शकत. ज्या घरातले बुजुर्ग माणसं या पृथ्वीवरून उपाशी गेले, त्यांच्या आत्म्याला श्राद्धापासून शांती नाही भेटणार. बाई, मला माफ करा आणि मला जाऊ द्या. बघा बाई, अशी आहे तुमची लेक. आणि महाराज, त्यांचे तर लयच नखरे झाले. तुम्ही कुठं चालल्या? बसा. बरं वहिनी, आईचं श्राद्ध होतं, त्याच्यामुळं आम्ही इथं दोघी बहिणी आलो होतो. आता आम्हाला पण जाऊ द्या. बाई, असं लेक बाळ घरातून रडून नाही जात व. तुमच्या आईचं श्राद्ध आहे आणि त्यांची लेक अशीच उपाशी जावाव घरातून, तर त्यांच्या काय मनाला चांगलं वाटल? अरे, तुमच्या मायबापाचं घर नसलं तर काय झालं? तुमच्या भावाचं आणि तुमच्या वहिनीचं घर आहे ना हे. उपाशी जाऊ नका बाई, नाही तर तुमची माय पण उपाशीच राहायची होय. वहिनी, आम्ही तर घरातून नुसतं उपाशी चाललो, पण आमची आई या जगातूनच उपाशी गेली. वहिनी, आईला भाजी किती आवडायची, पण तुम्ही आखरीच्या वेळेस सुद्धा आईला चपाती दिली नाही. अहो, एखादा फोन केला असता वहिनी, आम्ही आमच्या सोबत घेऊन गेलो असतो आमच्या आईला. कमीत कमी उपाशी तर गेली नसती माझी आई. आमची आई किती तडपली असेल वहिनी, जिला जिवंतपणी पोट भरून जेवण सुद्धा भेटलं नाही. आज तिच्या नावावर एवढे पदार्थ करायला वहिनी. माफ करा वहिनी, पण याच्यानंतर या घरचा एक घास सुद्धा गळ्याच्या खाली नाही उतरणार. जेव्हा आई ऑफ झाली होती ना, तेव्हा एवढा त्रास नाही झाला जेवढा की आज व्हायलाय. हे विचार करून की जिवंतपणी माझ्या आईला सुखाचा एक घास नाही भेटला, उपाशी पोटी गेली.
असताना सुद्धा